पाठ ताट करून तुम्हाला खाली आणायचं आहे. ही क्रिया आता उलट गतीने करा, दोन्ही पायाने करायचं. हा श्वास बसायचे नाही. बस 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 एक अंतर या या खाली 20 का 20 का दम लागतो ना. लक्षात घ्या, आसनं जर तुम्ही व्यवस्थित जर केली ना तुम्हाला किती म्हणजे असते 5 मिनिट तुम्हाला घाम येणार नाही ना. एवढा म्हणजे आसनामध्ये आपल्या ताकद आहे. प्रथम आपल्याला काय करायचं माहिती आहे का, ह्याप्रमाणे आपल्याला सायकल चालायचे, मग आपल्याला रिव्हर्स करायचं. ही क्रिया पुढे घेत नाही. आता आपल्याला आपण घेतली नाही, परत आपण करून घेऊ. क्रिया प्रत्येकाला लक्षात आली की अजून कोणाला समजून नाही. एक लक्षात घ्या, गुडघा जास्तीत जास्त खांद्याकडे घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याचा विरुद्ध पाय जो आहे, जो आपण खांद्यात घेतला विरुद्ध पाय जो आहे तो जास्तीत जास्त खाली काढण्याचा प्रयत्न करायचा. ही प्रक्रिया दोन्ही एकदम एका सायकल केलेला पाय होईल. त्याच वेळेला तुमची सायकल जी आहे ती होईल. प्रयत्न करूया. सावधान सावधान. एक थोडी गुंजेश मध्ये आणा पाय, काय गुडघ्याला वापरू नका. चालू करा. डावा गुडघा मागे घ्यायचा. चालू राहू दे, चालू राहू दे. खूप छान. जेवढा गुडघा मागे घेतला तेवढा खेचायचा आहे. मागे खेचून छातीवरच पाय उडायचा आणि मग खाली आणायचं आहे. श्वास श्वास चालू राहू दे. श्वास श्वास चालू राहू दे. श्वास थांबवायचे नाही. पाठीचा हात जे आहे आधारासाठी जमिनीवर ठेवा. हीच क्रिया आता उलट गतीने करा. उलट सर्कल करा. मान उचलू नका. श्वास प्रश्वास चालू राहतील. बस दोन्ही बाजू चेस्ट मध्ये आणा. या खाली रेश करा. Food.